माझ्या बापानं एका कुणबी समाजात जन्माला आलेल्या युवतीशी लग्न केलं आणि मला जन्माला घातलं. होईना, मग कुणबी समाजाची युवती माझ्या बापाला बायको म्हणून चालत होती, पण आपल्या मुलानं बायको म्हणून सर्वकर घराण्यातली कन्या केली तर माझ्या बापाला घराण्याची प्रतिष्ठा आठवली. मग अशा बापाला जिवंत ठेवा की ठार मारावं? त्या बापाला कुठेतरी वाटलं होतं की आपण कुठेतरी जीवना अयोग्य मार्गाने पाऊल टाकलंय, म्हणून कुठेतरी आपल्या जीवनात हे घडलंय आणि म्हणून या समाजाने त्यांना वाळवीत टाकलं होतं. म्हणून ती तर परिस्थिती पुन्हा तुझ्या जीवनात येऊ नये म्हणून त्या बापाने ते केलं. त्या बापाने काय चुकलं होतं? आपणच म्हटलं तुला बापाचा स्वाभिमान नाही का? पण आपल्याला ज्ञात नाही वळणाचं पाणी वळणावरच जातं. बापानं जे केलं तेच जर कुणीरानं केलं, त्या कुणीराचा देवाचा दोष नाही, तो बापाच्या प्रारब्धाचा दोष. देवदत्ताजी म्हणून जो मार्ग तुझ्या जीवनात चाललाय, मी सांगतो मी याला सोडणार की नाही. देवेंद्र महाराज, मी हात जोडतो, कळकळीची विनंती करतो. ब्राह्मण कुलाच्या स्वाभिमानाबद्दल आपण तर बोलूच नाही, कारण आपण ब्राह्मण कुलात काय काय दिलेलं असेल ना ते या अग्निशिवाला माहित आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्ही देवतांचं दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. आपला तो बाब्या आणि दुसरा मी माझ्या जीवनात काय केलं तुला सांगण्यापेक्षा त्या जीवनात करून मी सर्वांना दाखविलंय आणि ते मी भोगलंय आणि तुझ्या जीवनात ते भोग येऊ नये म्हणून एक प्रामाणिकपणे मी तुला सांगायला आलो होतो. तर तुला जर ऐकून घ्यायची असेल माझा